या वर्षीचा उन्हाळा खूप तीव्र होणार आहे. सूर्याची उष्णता खरं तर ग्रीष्म ऋतूमध्ये सर्वाधिक असतेच आणि अर्थातच ऋतूचा अपरिहार्य परिणाम आपल्या शरीरावर, मनावर होत असतो. त्यात सध्या मानवनिर्मित समस्यांची भर पडली. त्यामुळे तापमान खूप वाढलंय आणि त्याचा त्रास सगळ्यांना होतोय. ही उष्णता बाधू नये म्हणून काय करायचं याचे शास्त्रीय उपाय आपण आजच्या व्हिडिओत समजून घेणार आहोत. आणि आपले सगळेच व्हिडिओ, सगळी माहिती शास्त्रीय असते, अभ्यासपूर्ण असते, हे तुम्हाला माहित आहेच. म्हणूनच फक्त वरवरचे उपाय न पाहता आपण त्यामागचं सायन्स सुद्धा समजून घेणार आहोत. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ. तुम्हा सगळ्यांचं प्रोत्साहन आणि प्रेम यासाठी मनापासून धन्यवाद. एक महत्वाची अनाउन्समेंट सुद्धा तुमच्यासाठी आज करणार आहे. तुम्हा सगळ्यांना आपली प्रॉडक्ट्स खूप आवडतात आणि ती आता वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहेत. फक्त अर्हम आयुर्वेद किंवा त्या सदृश नाव पाहून काही प्रेक्षकांनी ऑनलाईन ऑर्डर दिल्या, पण ती वेबसाईट वेगळीच असल्याची तक्रार आमच्याकडे आली. म्हणूनच आपली ऑफिशियल वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यावरूनच ऑर्डर करा. चला वळूया आता आपल्या विषयाकडे. ग्रीष्म ऋतूचं वर्णन आयुर्वेदातल्या ऋषीमुनींनी फार सुंदर केलेलं आहे. तीक्ष्णांशुर अतितीक्ष्णांशुर ग्रीष्मे संक्षिपती वयत प्रत्यहम क्षीयते श्लेष्मा तेन वायुश्च वर्धते. म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य आपल्या अतितीव्र किरणांनी पृथ्वीचा रस शोषून घेतो, म्हणून कफ कमी होत जातो आणि वातदोष वाढत जातो, असा या श्लोकाचा अर्थ. आणि आपण हे प्रॅक्टिकली अनुभवतो. या श्लोकानंतर ग्रीष्म ऋतूमध्ये आपली जीवनशैली कशी असावी याच्या काही टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत. टिप नंबर 1, या ऋतूमध्ये खूप तिखट, खारट आणि आंबट गोष्टी वर्ज्य कराव्या. 2, खूप जास्त व्यायाम किंवा श्रम करू नये. 3, खूप तीव्र उन्हात जाणं टाळावं. 4, आहारामध्ये मधुर, स्निग्ध, पचायला हलकं आणि गुणांनी थंड असा आहार घ्यावा. 5वी टिप म्हणजे मद्य मुळीच पिऊ नये, कारण ते गुणानं उष्ण, तीक्ष्ण आहे आणि तोच गुणधर्म चहा, कॉफी यांचाही आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या गोष्टी कमी कराव्या. जर असे उष्ण, तीक्ष्ण, रुक्ष म्हणजे कोरडे पदार्थ आहारात असले तर थकवा, हातापायांची आग होणे, चक्कर किंवा सूज येणे असे विकार होतात. वर्षभरातला हाच एक ऋतू आहे ज्यावेळी दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपणं निषिद्ध नाही. जेवणानंतर लगेच झोपू नका, तर साधारण 1.5-2 तासांचं अंतर ठेवून दुपारी थोडी झोप घेतली तर थकवा कमी होतो, वातदोष सुद्धा कमी होतो. आता बघूया असे 5 पदार्थ ज्यामुळे या ऋतूत आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होणार आहे. त्यातलं नंबर 1 आहे धणे. सगळ्या प्रकारच्या मसाल्यांमध्ये धणे पित्तशामक म्हणून उत्तम आहेत. भाज्यांमध्ये स्वयंपाक करताना इतर गरम मसाले वापरण्याऐवजी धण्यांचा वापर उन्हाळ्यामध्ये अधिक करावा. उष्णतेची लक्षणं सतत जाणवत असतील, हातपाय सतत गरम लागत असतील, डोकं दुखत असेल किंवा झोप येत नसेल, अशा वेळी रात्री 1 चमचा धणे पाण्यात भिजवून ठेवायचे आणि सकाळी हे पाणी गाळून प्यायचं. जर हे धणे आपण मातीच्या भांड्यात भिजवून ठेवले तर त्याचा शीतल गुण आहे तो आणखी वाढायला मदत होते. धणे शीतल आहेत, मूत्रवर्धक आणि पचनक्रिया सुधारणार आहेत. दररोज 15-20 दिवस हा उपाय केला तर उष्णतेचे सगळे त्रास बरेच कमी होतात. आता उपाय नंबर 2, तो आहे कोहळा. त्याला संस्कृतमध्ये म्हणले कुष्मांड. कोहळ्याचा रस सकाळी उपाशीपोटी घेतला तर खूप उष्णता कमी होते. उन्हानं खूप थंड, अतिशय पौष्टिक रस आणि रक्त या द्रव धातूंमधली उष्णता कमी करण्यासाठी हा उपयोगी आहे. थकवा कमी करणारा, बुद्धीसाठी अत्यंत उत्कृष्ट औषध आहे, मेधावर्धक आहे कोहळा. म्हणून आठवड्यातून किमान एकदा सगळ्यांनी कोहळ्याचा रस उपाशीपोटी घ्यायला हवा. नंबर 3, गोंद कतिरा. हा गोंद कतिरा म्हणजे फक्त डिंकच नाही तर एक फार चांगलं औषध आहे बरं का. हे पाण्यात भिजवलं की जेली सारखा होतो आणि हीच त्याची एक स्पेशल गोष्ट आहे. ही त्याची जेली आपण घेतली तर उष्णता, पित्त ऍब्सॉर्ब करून खूप थंडावा मिळतो. म्हणून ऍसिडिटी, हातापायांची आग होणे, सतत येणारा थकवा यासारख्या तक्रारी इन्स्टंटली कमी होतात. फक्त गोंद कतिरा नेहमी भिजवूनच घ्यायचा असतो. अगदी 2 खडे भिजवले तरी त्याची इतकी पूर्ण वाटी भरून जेल तयार होते. आणि हे काचेचं भांड आहे, बाहेरून सुद्धा अगदी थंड वाटते या जेलमुळे. इतका यामध्ये थंड गुण आहे. आता उपाय नंबर 4, कोकम. आमसूल हे पित्त शांत करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये हायड्रॉक्झी ऍसिड सारखे कंपाऊंड्स आहेत जे शरीरातील उष्णता कमी करतात आणि डायजेशन सुधारतात, तोंडाला चव येते. यामुळे फक्त तहानच कमी होत नाही तर लघवीची जळजळ, ऍसिडिटी, उलट्या होण्याची टेंडन्सी सुद्धा आमसुलामुळे कमी होते. म्हणून समुद्री भागात लोक वर्षानुवर्ष उन्हाळ्यात कोकम वापरतात, कारण ते खूप इफेक्टिव्ह आहे उष्णता कमी करण्यासाठी. आता ऑप्शन नंबर 5, तुम्हाला जर असा ऑप्शन हवा असेल जो इन्स्टंट आहे, इफेक्टिव्ह आहे आणि सायंटिफिकली बॅलन्स्ड आहे, तर त्यासाठी आपण बनवलं एक समर स्पेशल ड्रिंक. हे कम्प्लीट कूलिंग फॉर्म्युलेशन आहे, खूप छान. याला आपण नाव दिले अर्हम न्यूट्रीकूल. आजच्या लाईफस्टाईलमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे की बऱ्याच जणांना वेळ नसतो आणि दुसरं म्हणजे रिसोर्सेस अवेलेबल नसतात.
सध्या तर गॅस टंचाई पण आहे, त्यामुळे रोज काढे बनवणं, ज्यूस बनवणं सगळ्यांसाठी शक्य नसतं. म्हणूनच आपण हे रेडी टू यूज एक प्रीमिक्स तयार केलेलं आहे, जे खूप छान टेस्टी इफेक्टिव्ह आहे. या न्यूट्रिकूल मध्ये काय काय आहे तर बडीशोप, धणे, गोक्षूर, शतावरी, बदाम, गुलाबाच्या पाकळ्या, सुंठ, विलायची ही सगळी औषधं ह्याच्यामध्ये आहेत. आता याचं सायन्स थोडक्यात तुम्हाला सांगते. यातलं जे शतावरी, धणे आणि गुलाब पाकळ्या आहेत ती थंड आणि पित्तशामक औषध आहेत. म्हणजे शरीरातली उष्णता डायरेक्टली कमी करणारी, डिहायड्रेशन कमी करणारी औषध आहेत. विलायची सुद्धा पित्तशामक आहे, सुगंधी आहे, पचन सुधारणारी आहे आणि गॅस्ट्रिक इरिटेशन किंवा अल्सर, ऍसिडिटी कमी करणारी आहे. गोक्षूर आहे, ते मूत्रवह संस्थेवर काम करतं. लघवीची आग किंवा शरीरातील जे एक्स्ट्रा पित्त आहे ते बाहेर काढून टाकण्यासाठी गोक्षूरचा फायदा होतो. बडीशोप आणि बदाम ही बलदायक म्हणजे पौष्टिक पदार्थ आहेत. डायजेशन सुधारतं, ब्लोटिंग कमी होतं यामुळे. आणि बदाम म्हणजे तर वातारी, पोषण तर आहेच, त्याबरोबर वात कमी करतो, ज्यामुळे उन्हाळ्यातला विकनेस कमी होण्यासाठी खूप फायदा होतो. यामध्ये ना सुंठ सुद्धा आहे, ती एक बॅलन्सिंग फॅक्टर म्हणून काम करते. डायजेशन सुधारतं आणि बाकी जी औषधं आहेत ना त्यांचं ऍब्सॉर्प्शन वाढतं. म्हणून हे संपूर्ण फॉर्म्युलेशन खूप इफेक्टिव्ह आहे. आता कसं वापरायचं हे प्रीमिक्स? तर एक मोठा चमचा प्रीमिक्स घ्यायचं आणि एक ग्लास थंड पाण्यात किंवा थंड दुधात मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला त्याची क्वालिटी आणखी वाढवायची असेल तर त्यामध्ये आपली गोंद कतिराची 1 चमचा जेल आहे ती ऍड करा. त्यामुळे हायड्रेशन मिळेल आणि न्यूट्रिशन सुद्धा. तुम्ही हे आपलं प्रीमिक्स आहे ते ताकामध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा कोकम सरबतामध्ये, कोहळ्याच्या ज्यूसमध्ये सुद्धा घेऊ शकता. यामुळे एक बेस्ट समर ड्रिंक तयार होईल. गोंद कतिरा आहे तो आठवड्यातून 2दा या कोल्ड्रिंकमध्ये ऍड करायचा आणि बाकी दिवशी तुम्ही यामध्ये 1 चमचा सब्जाचं बी टाकून घेऊ शकता, जे खूप छान थंड औषध आहे. बाजारात सध्या खूप कोल्ड्रिंक्स, ज्यूस किंवा आईस्क्रीम मिळतात, पण त्यामुळे टेम्पररी थंडावा मिळतो. लॉंग टर्म मध्ये या गोष्टींमुळे ऍसिडिटी किंवा वजन वाढणं किंवा अपचन होतं. याऐवजी आपलं जे हे न्यूट्रिकूल प्रीमिक्स आहे ते वाताचं अनुलोमन करणारं, म्हणजे गॅस किंवा पोटदुखी असेल, अजीर्ण असेल तर ते कमी करणार आहे, दाह कमी करणार आहे, आग जळजळ कमी करणार आहे, उष्णतेमध्ये उपयोगी आहे, मूत्र विरेचन करणारं म्हणजे उन्हाळ्यात होणाऱ्या लघवीच्या सगळ्या तक्रारींमध्ये उपयोगी आहे, पाचन सुधारणार आहे. इतकं गुणकारी टेस्टी न्यूट्रिकूल रिमिक्स तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये अशा खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपीज पण सांगितल्यात बरं का, फक्त आपल्याला त्या माहिती नसतात. आता सगळेजण काही आयुर्वेदिक ग्रंथ वाचू शकत नाहीत, मग काय करायचं बरं? सोपं आहे. आपलं शास्त्रीय अर्हम आयुर्वेद चॅनल आहे तेवढं सबस्क्राईब करायचं. शिवाय आपल्या अर्हम आयुर्वेदच्या कॅटलॉगमध्ये खूप सोपी वेलनेस प्रॉडक्ट्स पण आहेत. त्याचाही फायदा सगळ्यांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी वर्षभर होतो. म्हणूनच रोज आम्हाला हजारो आणि शेकडो ऑर्डर्स येत असतात. एकदा तुम्ही हे प्रॉडक्ट वापरलं तर तुम्ही नक्की ऑर्डर करणार याची आम्हाला खात्रीच असते. उन्हाळ्यातील सगळेच त्रास कमी करण्यासाठी आणि हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण या कॅटलॉगमध्ये एक कम्प्लीट समर कॉम्बो पण अवेलेबल केलाय, ज्यामध्ये न्यूट्रिकूल प्रीमिक्स, गोंद कतिरा, ॲलोवेरा जेल आणि फेस पॅक हे सगळे प्रॉडक्ट दिलेले आहेत. या कॉम्बोमुळे आतून नाही तर बाहेरून म्हणजे स्किन, तुमचं डायजेशन आणि एकूणच आरोग्य या सगळ्यांची काळजी घेतली जाईल. तर हे झाले या उन्हाळ्यात उष्णता कमी करणारे शास्त्रीय उपाय. आता फक्त हे उपाय केले तर संपूर्ण फायदा होईल का? नाही, त्याबरोबर आपली जीवनशैली सुद्धा योग्य असली पाहिजे. उशिरा झोपणं, रोज जागरणं, सतत मोबाईल, स्क्रीन पाहणं, खूप मसालेदार, तेलकट, आंबट गोष्टी खाणं, जंक फूड, चहा, कॉफी हे सुद्धा शरीरात उष्णता वाढवतात. म्हणून वेळेवर झोपणं, सकाळी लवकर उठणं, कोवळ्या उन्हात थोडा वेळ जाणं आणि नियमित प्राणायाम करणं हे सगळं सुद्धा खूप महत्वाचं आहे. विशेषतः शीतली, शीतकारी, चंद्रभेदन प्राणायाम हे शरीरातील उष्णता कमी करायला खूप उपयोगी आहेत. तर या उन्हाळ्यात हे सगळे उपाय करून पहा, आपलं आरोग्य सांभाळा. तुम्हा सर्वांना चांगलं आरोग्य लाभो ही माझी मनापासून शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. धन्यवाद.